उजनी धरणावरून केलेल्या वक्तव्यामुळे स्वतःचे खूप नुकसान झालं, स्वतःचं खूप वाटोळ झाल्याची स्पष्ट कबुली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। ते सोलापुरात आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते। सध्या ताकही फुंकून पित असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय। यापुढे बोलताना कुणाच्या भावना दुखावणार नाही त्याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। 55 दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय। कोण देशमुख का कोणतरी बसलाय ना। पाणी सुटलं, पाणीच नाही तर काय सोडता, काय मुद्दा का तिथं अवघडच झालं। बरं पाणी प्यायला मिळालं त्याच्यामुळे लघवी पण होईल। तर ते उद्या तेवढंच डॉक्टर सेल वकील सेल अजित पवार असं म्हणणार, तसं नाही। मी काही कुणाला म्हणत नाही, ती म्हणून लय वाटोळं झालं माझं। त्याच्या संदर्भामध्ये फार ते ताक पण फुंकून प्यायला लागलं। त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पण तसंच वागा, नाहीतर ते आपलं परवा बार्शीचं भाषण शिराळ्याला लय गाजले, अख्ख्या महाराष्ट्रात चालले भाषण। आपण कधी कधी लोक हसायला लागल्यानंतर बोलणाऱ्यालाही वाटतं की चला हसतायत, अजून हसवावं अजून हसवावं, पण जेव्हा कधी त्याची असं हसवता हसवता त्यालाच राहण्याची पाळी येते, हे कळतच नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।